हिग बघा नांदेडकर, आज मी भेटलीये किरण दादाला आणि किरण दादा म्हणजे नांदेडची आन शान आहे, ज्यानं लावणीमधून नांदेडला सात समुद्र पलीकडे नेऊन रिप्रेझेंट केलंय. आणि जे म्हणतात की फक्त महिला लावणी करू शकतात, त्यांच्या तोंडावर असा जोरदार बुक्का मारलाय आणि एक नंबर लावणी करून दाखवली आहे. आणि किरण दादाची लावणी म्हणल्यानंतर फक्त महाराष्ट्र नाही तर जगभर नाही तर कितीतरी देशांमध्ये नाव गाजलेलं आहे. असा किरण दादा, मला तुला भेटून खूप भारी वाटलं. सगळ्या नांदेडकरांकडून तुला माझ्याकडून हे मला नमस्कार आणि खूप मोठा हो आणि आमच्या नांदेडला विसरू नको. थँक्यू सो मच. मला पण प्रियाला भेटून खूप भारी वाटलं. नेहमी आता आम्ही इंस्टाग्रामवरती एकमेकांना बोलत असतो, पण आम्ही खूप दिवसांनी भेटलोय. आता तिने रिसेंटली पेशंट पण जिंकला, त्याबद्दल तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खूप मला तिच्यासोबत तिच्या आईला बघितलं की फारच भारी वाटतं. तुम्ही बघितलं असेल त्यांचे व्हिडिओ, म्हणजे एक मायाळू व्यक्ती किंवा एक निरागस व्यक्ती काय असायला पाहिजे ते काकींकडे बघून समजतं. हिच्यामध्ये पण ते रिफ्लेक्ट होतं. खूप भारी वाटतं. ती आईला घेऊन व्हिडिओज बनवते. मी सांगतो, माझे आई वडील एक्सपायर झालेत, सो जोपर्यंत तुमची आई, तुमचे वडील किंवा पॅरेंट्स तुमच्या जवळ आहेत, खूप प्रेम करा त्यांच्यावर. खूप काही त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी सगळं शेअर करा. जेव्हा माझे आई वडील एक्सपायर झाले तेव्हा मी खूप छोटा होतो. आता मी फायनान्शियली एवढा वेल सेटल्ड आहे की मी माझ्या आईला काही पण घेऊन देऊ शकलो असतो, पण माझी आईच नाही आहे. त्यामुळे जेव्हा व्यक्ती निघून जातो, तुमचा पैसा, तुमच्या वेळेला काही महत्त्व नाही आहे. सो प्लीज एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत तुमच्यावर प्रेम करणारे लोक आजूबाजूला आहेत त्याच्यावर खूप प्रेम करा. त्याच्यानंतर फक्त आणि फक्त रिग्रेट राहतो माणसाला आयुष्यामध्ये, काही कामाच नाही कोणत्याच गोष्टी. त्यामुळं खूप छान सगळ्यांनी राहा, खूप प्रेम करा सगळ्यांनी एकमेकांवर. प्रिया, तू पण अशीच खूप खूप पुढे जा. माझी खूप जवळची मैत्रीण पूजा पण इथे आहे. खूप छान मूवीमध्ये वगैरे ती आत्ता काम करते, चांगल्या मोठ्या पडद्यावर अजूनच तुम्हाला लवकर दिसणार आहे. माझ्यासोबत खूप तिने शो घेतला. मी अगदी मायनसपासून सोबत आहेत. मॅम आहेत कंटिन्यू आम्हाला रेंटल आउटफिटसाठी खूप हेल्प करतात. मीत कौर आहे, मेकअप आर्टिस्ट माझी फ्रेंड आहे, जी कंटिन्यू आम्ही सोबत काम करतो. आणि सगळेजण मला भेटून करतात. नांदेडला आलं की माझं घर आल्यासारखं आहे. त्यामुळे मी नांदेडच्या इव्हेंट्सला कधीच नाही म्हणत नाही. आज माझे बिलकुल म्हणजे आराम झाला नाही, मला लगेच निघायचं परत. पण मी बोललो काही होईल पण मला यायचंच आहे. 10 तासाचं ट्रॅव्हलिंग येताना, 10 तासाचं ट्रॅव्हलिंग जाताना. पण माझ्या परफॉर्मन्समध्ये तुम्हाला ते कधी दिसणार नाही, कारण मी तुम्हाला सगळ्यांसाठी परफॉर्म करायला आलो होतो. मी स्वतःला खूप लकी समजतो की देवाने मला एक कलाकार बनवलं. तुमच्यासारख्या छान छान लोकांपुढे मला परफॉर्म करायला मिळतं. आणि असं बरोबरून प्रेम मी रोज घरी घेऊन जात असतो. सो दॅट इज अ व्हेरी बिग ब्लेसिंग. माझ्या आईवडील वारल्याच्या नंतर मला हे हवं होतं की आयुष्यामध्ये कुठेतरी मला आनंद शोधायचा होता, जो आनंद मला माझ्या कलेने दिला. आणि ऑडियन्समध्येच मला नेहमी माझे आई वडील दिसत असतात. तुमच्याकडून जे मी प्रेम घेऊन जातो त्याच्यावरच मी सध्या जगतोय. ठीक आहे. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. इमोशनल केलं तसं तर आत्ता यांच्यामध्ये आग लावून दे. चला दादांची लावणी.